फुलंब्री तालुक्यातील लिहा जहांगीर या गावात होत असलेल्या मातोश्री पानंद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चक्क शेतवस्तीवर राहणाऱ्या लोकांनी लोकवर्गणी करून काम केल्याची घटना उघडकीस आली आहे। आज आपण आहोत फुलंब्री तालुक्यातील लिहा जहांगीर या गावामध्ये मातोश्री पानंद रस्ता रोजगार हमीच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचा रस्ता मंजूर करण्यात आला होता। मात्र 1 किलोमीटरचा रस्ता आजही दयनीय अवस्थेतून शेतकऱ्यांना यातून मार्ग काढून चालावा लागत आहे। या रस्त्यासाठी शेतकरीच वर्गणी करतात आणि त्यावेळेला या रस्त्यावरून चालता येते। अकुशलच्या माध्यमातून जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये या रस्त्यावरती काढण्यात आलेले, मात्र अद्यापही हा रस्ता सोयीस्करपणे झालेला नाही आहे, ज्यामुळे याची अडचण, याची जे त्रास होतोय हा सर्वसामान्य माणसाला होतोय। या रस्त्यावरून विद्यार्थी वावरत असतात, शेतकरी वावरत असतात, येथील ग्रामस्थ वावरत असतात, मात्र हा रस्ता अपूर्ण असल्यामुळे याचा सर्व त्रास जो भोगावा लागतोय तो सर्वसामान्यांना, मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष देत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की लिहा जहांगीर झोपडपट्टी ते कान्होरी या मातोश्री पानंद रस्त्याचे काम 2023 मध्ये सुरू झाले, मात्र ग्रामपंचायतच्या अंतर्गत वादविवादामुळे हे काम 2025 पर्यंत देखील पूर्ण होऊ शकले नाही। या 1 किलोमीटर रस्त्यासाठी एकूण 23 लाख रुपये खर्च होणार होता, मात्र अकुशल कामातून 3,58,000 रुपये हे मजुराच्या नावावर उचलण्यात आले असून कामाच्या नावाखाली थातूरमातूर काम करण्यात आले असून याचा त्रास आज रस्त्यावरील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। लिहा येथील अनेक शेतकऱ्यांची शेती याच रस्त्यावर असून ते शेतकरी शेतातच राहतात, त्यामुळे त्यांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड होत आहे। हा रस्ता सुरू झाला त्यावेळी शेतकऱ्यांकडून 1,500 रुपये जमा करण्यात आले असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीचा जलसाठा वाढल्याने या रस्त्यावरील नळकंडी टाकलेल्या जागेवर खड्डे पडले आहे। ते दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य भागीनाथ चव्हाण यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून 500 रुपये जमा करून या रस्त्यालगत असलेल्या जागेवरून मुरुम उत्खनन करून त्यावर टाकले, मात्र आजही हा रस्ता पूर्णतः व्यवस्थित झाला नसून या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे। शासनाने लाखो रुपये मंजूर केले असताना देखील ग्रामपंचायतच्या अंतर्गत वादामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी शेतकरी करत आहे। या रस्त्यावर असलेल्या शेतकऱ्यांनी एमसेन न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघूयात। जी समस्या एवढा रस्ता आम्हाला क्लिअर करून द्या। आमची पोरं सोरं दूध गाड्या गुड्या जाते, आम्ही रात्री दिवसा कधी बी जातो, कधी येतो, कारण की आम्हाला हाच रस्ता आहे, तिकडचा रस्ता तिकडं पाणी तुंबेले, तिकडं जायला रस्ता नाही, इकडं जायला रस्ता नाही, आम्ही कसं जायचं? आता रस्त्याचं काम तर चालू आहे नेमकं चालू, पण मग ते असे गड्डे पडले ना, गाड्या गुड्या जात नाही, पाऊस आला तर आम्हाला जाता येत नाही, येता येत नाही, कसं करावं आम्ही? आम्हाला फक्त रस्ता क्लिअर करून द्या, आम्हाला काही नाही म्हणायचं कोणाला, फक्त रस्ता व्यवस्थित करून द्या आम्हाला, बस एवढी समस्या आमची। रस्त्यासाठी काय निधी वगैरे काही आलेला आहे का? आता ते पंचायतवाल्याला माहिती आला होता का नव्हता आला म्हणून काय याचं रस्त्याचं काम कधीपासून बंद आहे? मागच्या वर्षीपासून 2 वर्ष झाले, तेव्हा चालू केलं होतं, तेव्हा ते आमच्या पंचायतवाल्याचे काही भांडणं तणं झाली, मारामारी झाले, तेव्हापासून बंद पडलं ते। मग त्यांनी मागच्या वर्षी ते 2 नळ्या टाकल्या, इकून पाणी आलं, मध्ये जायला रस्ता नाही, परत त्या दोन्ही नाल्याच्या मध्ये गड्डं पडलं, मग त्या गाड्या गुड्या पोरं सोरं जाते, आमचे 4-5 जणांचे पोरं शाळेत जात्या, मग त्याच्यामुळे आमचं फक्त काहीच म्हणणं नाही, फक्त एवढा रस्ता आम्हाला क्लिअर करून द्या। काही पैसे घेतल्याची माहिती मिळाली होती, खरं आहे काही तुमच्याकडून पैसे घेतलेले कोणी? आम्ही स्वतः वर्ग नाही केले होते, 400, 500 रुपये, मागच्या वेळेस 1000 केले, आता माती टाकली। 1000 कधी केले होते तुम्ही? 2 वर्ष झाले असं। म्हणजे या रस्त्याचं काम चालू झालं होतं त्यावेळेला केलं होतं का? या रस्ता होणे अगोदर केले होते? हा, तेव्हाच केले होते। आणि आता परत पैसे दिलेत का तुम्ही? आता परत 500 केले आम्ही, तेव्हाही मुरुम टाकला। म्हणजे रस्त्याचं काम चालू असताना देखील तरी आम्ही पैसे दिले? पंचायतवाले लोक मनावर नाही घेऊ राहिले आमच्याला कोणाचंच, आम्ही काय करावं मग? पंचायतवाल्याने मनावर घेतात, आम्हाला काय पैसे जमा करायची गरज पड? अच्छा, म्हणजे तुम्ही किती लोकांनी पैसे जमा? आम्ही 10 जण आहे सगळे इकडं, 10 जण आहे आम्ही पूर्ण। तुम्ही पैसे जमा करू? आम्ही पैसे जमा करू, याने 4-5 जणांनी दिले, अजून 5-6 जण राहिले, आम्ही पैसे जमा करायला। दिले तुम्ही पैसे? भागीनाथ चव्हाणला दिली। कोण आहे भागीनाथ चव्हाण? ते पंचायत मधलंच आहे, कोण नाही पंचायत सदस्य आहे ते पंचायत मध्ये। त्यांना तुम्ही पैसे दिले? हा, याने दिले 4-5 जणांनी पैसे त्यांना। त्याच्यानंतर काय झालं मग पैसे दिल्यानंतर? मग त्यांनी माती टाकली, इकून माती टाकली, आणि पाऊस आला, बंद झालं। महावीर जयस्वाल, एमसेन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।